बेहदची परम महाशांती. आज आपल्याला बापूजी सगुण ब्रह्माची उपासना करावी की निर्गुण ब्रह्माची याबद्दल ज्ञान देत आहेत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझे स्मरण कर, मला शरण ये. आता भगवान कृष्ण म्हणजे सगुण रूप, पण त्यांचे मूळ स्रोत आहे ते निर्गुण निराकार ब्रह्म. भक्ती मार्गातील लोक कृष्ण, विष्णू, राम, देवी देवता अशा सगुण रूपांची उपासना करतात, तर ज्ञान मार्गातील ज्ञानी पुरुष निर्गुण निराकार परमेश्वराची म्हणजेच परब्रह्म परमेश्वराची साधना करतात. सगुण म्हणजे साकार. जेव्हा भक्त मूर्तीसमोर भावना ठेवून पूजा करतो, तेव्हा त्या भावनेतून प्राणप्रतिष्ठा होते आणि मैत्री मूर्तीमध्ये चैतन्य येते. भक्ताला समाधान आणि भावनिक शांती मिळते. ही उपासना भावनेवर आधारित आहे, ज्ञानावर नाही. ज्ञानमार्गात म्हणतात अहम ब्रह्मास्मी शिवोहम, म्हणजे मी आत्मा आहे, मी त्या परमात्म्याचा अंश आहे. निर्गुण निराकार उपासना म्हणजे स्वतःचे स्वरूप ओळखणे, आत्मस्वरूपामध्ये स्थित होणे आणि त्या निराकार परमशक्तीशी एकरूप होणे. भगवान गीतेमध्ये स्पष्ट सांगतात की मी जप, तप, ध्यान किंवा योगाने मिळत नाही, तर मी ज्ञानाने मिळतो आणि म्हणून ज्ञानी आत्मा मला अत्यंत प्रिय आहे. मग आता उपासना कोणाची करावी? जे भक्ती मार्गाचे आहेत ते सगुणाची पूजा करतात. जे ज्ञानमार्गी आहेत ते जाणतात की सगुण रूप हे निर्गुण निराकार शक्तीचे अवतार आहेत. निर्गुण म्हणजे ज्याला रूप, रंग, नाव काहीही नाही. ते सर्व सृष्टीचा मूळ स्रोत आहे आणि तो परमधामामध्ये स्थित आहे. तो कोणाचं थेट ऐकणारा नाही. तो शिवशक्तीच्या माध्यमातून कार्य करतो. त्याच्या शक्तीतून विष्णू, ब्रह्मा आणि शंकर यांची निर्मिती होते. ज्ञानाशिवाय जर कोणी निर्गुण निराकाराचं स्मरण केलं, तर त्याला दिशाही मिळत नाही. कारण परमधामात कोट्यावधी ब्रह्मस्वरूप आत्मे आहेत. आपण कोणत्या ब्रह्माला आठवतो हे आपल्यालाच माहीत नाही. म्हणूनच पहिल्यांदा स्वतःला ओळखा. मी कोण आहे, कुठून आलोय, माझा रचयिता कोण आहे. जेव्हा आत्मा आत्मस्वरूपामध्ये स्थित होतो, तेव्हा त्याला आपल्या रचयिताची खरी ओळख होते. तेव्हाच तो आपल्या खरं परमपित्याशी, आपल्या मूळ परमधामाशी जोडला जातो. 800 कोटी आत्मेत सगळ्यांची निर्मिती एका ब्रह्माने नाही केली. प्रत्येक आत्म्याचा रचयिता वेगळा आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण वेगवेगळ्या देवतांची पूजा करतो. कोणी शिव, कोणी विष्णू, कोणी देवी. प्रत्येक आपापल्या रचयिताला आठवतो. म्हणूनच ज्ञान हे सर्वात आवश्यक आहे. ज्ञान सांगतं कोणाला आठवायचं आणि का. निष्कर्ष हाच की सगुणाची भावना आपल्याला भक्ती देते, पण निर्गुण ज्ञान मोक्ष देतो आणि या दोघांचा संगम म्हणजे परमशांतीचा मार्ग. बेहदची परम महाशांती.